आज आटपाडी नगर पंचायतच्या प्रांगणामध्ये DDSR ग्रुपचे सर्वेसर्वा माननीय राहुल हजारे साहेब यांच्या प्रतिमेवर आज दुग्धाभिषेक ग्रामस्थांच्या वतीनं घालून आज आता हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतोय। परिस्थितीची आजची अशी आहे, एक जबाबदार एका मतदारसंघाचे आमदार यांनी राहुल हजारे आणि DDSR ग्रुपवर जे बिनबुडाचे आरोप केले आहेत आणि त्या कंपनीवर जे चिखलफेक केली आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आतापर्यंत ही DDSR कंपनी कार्यरत आहे, अगदी निर्विघ्नपणे सुरू आहे आणि कुठल्याही कस्टमरचं किंवा कुठल्याही ग्राहकाचं या ठिकाणी लुबाडणूक किंवा त्यांना कुणी गंडवलेलं या कंपनीनं कुठल्याही माणसाला व्यक्तीला नाही। एखाद्या मराठी माणसाच्या घराचं स्वप्न मुंबई सारख्या ठिकाणी पूर्ण करण्याचं स्वप्न ही DDSR कंपनी पूर्ण करते। एक राजकीय देशापोटी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एक जबाबदार एका मतदारसंघाचा आमदार आज या DDSR कंपनीवर राहुलजी हजारे यांच्या या प्रतिमेवर या DDSR कंपनीवर जे बिनबुड आरोप करतोय, जे चिखलफेक करतोय यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व आटपाडीकरांच्या वतीनं हे जे मराठी उद्योजक गावकडचा उद्योजक आज या ठिकाणी पुढे जातोय। एक जातीसाठी माती खावी ही अशी एक म्हण आहे, पण आपण आपल्या जातीच्या उद्योगाचं पाठीमाग ओढत असेल आणि आपल्या जातीच्या आणि आपल्या उद्योगाच्या जर आपण आडकाठी घालत असेल एक राजकीय देशापोटी तर हा सरासरी दांडाची खोटा आहे आणि हे राजकारण चुकीचं आहे असं मला वाटतं या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं। आज शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते नगरपंचायतीमध्ये आपण सगळे मिळून इथं थांबलेलो आहे। याच्यासाठी थांबलो आहे की आपले उद्योगपती राहुल हजारे आपल्या आटपाडी तालुक्यातून चांगल्या सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात एक मोठा बिझनेस त्यांनी घडवून आणलेला आहे आणि त्या बेसवर त्यांच्यावर जे कालच्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये एक षडयंत्र रचून त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत ते। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना विनंती करतो, एक विकास कामाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना साथ द्या, पण अशा खुरपड्या तुम्ही अजिबात करू नका। पाठीमागच्या वेळी पण तुम्ही करगणीत असे शब्द वापरले, कागदांना चावली, असले उद्योग काय करू नका। आपल्या आटपाडीच्या विकासासाठी जे काय करता येईल ते चांगलं करा, एवढंच बोलून तुम्हाला दोन शब्द मी सगळ्यांना सांगतो। तिथून पुढे सगळ्यांनी आपल्या आटपाडी तालुक्यासाठी चांगले उद्योग काय करता येईल ते एवढेच तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो। बाकी काय मी तुम्हाला जास्त सांगू शकत नाही, पण इथून पुढे असल्या उद्योगधंदे किंवा एखादे खोरकडे काढणे असलं काही करू नका। गोपीचंद साहेब तुम्हाला पुन्हा एकदा एक नम्रतेचे आव्हान करतो तुम्हाला की तुमच्याला जे आज तुम्ही जे काय एवढ्या मोठ्या पदावर गेलाय, या पदावर गेल्यानंतर तुम्ही जे काय कार्य करत आहेत तुम्ही आटपाडी तालुक्याचा पण दृष्टीने तुम्ही लक्ष द्या, तुमच्या जतमध्ये पण लक्ष द्या, पण असले उद्योगधंदे तुम्ही करू नका एवढीच तुम्हाला विनंती करून सांगतो मी।